सनातनी हिंदू मोदींचं हिंदू प्रेम आज मी तुम्हाला दाखवते. हा तिसरी फेल धीरेंद्र शास्त्री, जो देवाला कॉल करून पर्ची काढून लोकांचा इलाज करतो, त्याच्यासोबत तुम्ही हातात हात घालून फिरतात आणि जगद्गुरु शंकराचार्यांच्या रथाला थांबवून तुमचे अधिकारी बोलत आहेत की रथातून उतरून चालत जा, नाहीतर जाऊ देणार नाही. आणि जर तुम्ही व्हॉट्सअप फॉरवर्डवाले हिंदू आहात तर थोडंसं अजून माझ्याकडून पण शिकून घ्या, तुम्ही लहान होऊन जाणार नाहीत. आजपासून 1200 वर्षापूर्वी आदी शंकराचार्यांनी 4 पीठ स्थापित केले होते, 2 शारदा, 1 गोवर्धन आणि 1 ज्योतिर्पीठ. आणि ह्या 4ही पीठांचे जे मुख्य असतात त्यांना शंकराचार्यांची उपाधी दिली जाते. आणि हे जे शंकराचार्य असतात ते हिंदुइझमची सगळ्यात मोठी ऑथॉरिटी, सगळ्यात मोठी उपाधी असते. मोदीजींपेक्षा पण मोठी, हो तुम्हाला टोचेल थोडंसं, पण मोदीजींपेक्षाही मोठी उपाधी या हिंदुइझममध्ये शंकराचार्यांची असते. त्याच जगद्गुरु शंकराचार्यांचा रथ मौनी अमावस्येच्या दिवशी रोखला गेला आणि त्यांना बोलले गेले की तुम्ही रथातून उतरा, नाहीतर इथून चालते व्हा. आणि जेव्हा त्यांचे शिष्य यांचा विरोध करायला लागले तेव्हा त्यांच्या शिष्यांना मारहाण केली गेली. आणि हे सगळे यांच्यासोबतच का? हा भेदभाव का? कारण की हे जे अविमुक्तेश्वरानंदजी आहेत ते रेग्युलरली बीजेपीची हिपोक्रसी एक्सपोज करत राहतात. ते म्हणतात की यांनी जे गायगाय करून आपल्याकडून वोट घेतले, त्यांनी आजपर्यंत बीप एक्सपोर्ट बॅनवर कोणतंही काम केलं नाही. उलट ज्या कंपनीज बीप एक्सपोर्ट करतात त्यांच्याकडून यांनी करोडो रुपयांचा चंदा घेतला आणि गो हत्या व्हायला नको यासाठी आजपर्यंत काहीच काम केलं नाही. दुसरं, हे तेच शंकराचार्य आहेत जे राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेला गेले नव्हते, कारण त्यांचं म्हणणं होतं की जी डेट प्रतिष्ठापनेला घेतली गेली ती डेट इलेक्शनच्या हिशोबाने घेतली गेली, विधिवत घेतली गेली नव्हती. एकंदरीत तात्पर्य हे आहे की ह्या देशात फक्त तोच हिंदू आहे जो बीजेपीचे सपोर्टर आहे. जर तुम्ही बीजेपीचे सपोर्टर नाहीत तर भलेही तुम्ही शंकराचार्य असाल तरी पण तुमच्यासोबत हीच ट्रीटमेंट होईल. पण माझा एक छोटासा प्रश्न आहे की तुमचा हा जो 56 इंचचा सीना आहे तो फक्त शंकराचार्यांवरच का चालतो, गरीब जनतेवरच का चालतो? तुमचा परममित्र डोनाल्ड ट्रम्प, आठवतोय ना, हावडी मोदी, नमस्ते ट्रम्प, यावर तुम्ही हजारो करोडो रुपये आमचे फुंकले. तोच मित्र तुमचं नाव घेऊन घेऊन प्रत्येक ठिकाणी ऐकवतो, तुमची बदनामी करतो की तुम्ही कॉल केला म्हणून त्याने तुम्हाला तिकडे भेटायला बोलवलं. मोदीने रशियातून तेल घेणं बंद केलं, त्याने 100%, 500% टॅरिफ लावलं. 1 वर्षापासून तुमच्या तोंडातून काहीच निघत नाही आणि वरून तुमचा पालतू गोदी मीडिया म्हणतोय की तुमची चुप्पी हा मास्टर स्ट्रोक आहे. माझी एकच रिक्वेस्ट आहे की हे मास्टर स्ट्रोक बोलणं बंद करा. 10 वर्षापासून तुमच्या मास्टर स्ट्रोक ऐकून थकलेत लोक.